सर्वांना नमस्कार. मी कृष्णा. आज आपण योद्धा संन्याशी या पुस्तकाचा भाग 3 पाहणार आहोत. हे पुस्तक वसंत पोतदार सरांनी लिहिलेले आहे. अतिशय सुंदर. स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाचे सर्व पैलू जवळपास या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आज आपल्याला या पुस्तकातील विवेकानंदांचे अमेरिकेतील कार्य, म्हणजे इथं काम केलं ते काही इतकं सोपं नव्हतं. ज्यावेळी विवेकानंदांना कन्याकुमारीच्या शिळेवर बसल्यानंतर आत्मसाक्षात्कार झाला, त्यावेळेस त्यांनी असा विचार, म्हणजे त्यांनी एक बोलून दाखवलंय की मीच समग्र भारत झालेलो होतो, संपूर्ण भारत झालेलो होतो. आणि ज्यावेळी ते अमेरिकेत जात होते त्यावेळेस त्यांच्याजवळ काय होतं, विवेकानंदांजवळ काय होतं, तर त्यांच्याकडं वेद उपनिषद यांचं ज्ञान होतं. त्यानंतर ख्रिस्त, बौद्ध, जैन, इस्लाम या धर्मांची जाण होती. आणि ते अशा महामानवाचे शिष्य होते, रामकृष्ण परमहंसाचे, की ज्यांचं जीवन हेच सर्व धर्म समभाव किंवा सर्व धर्म संमेलन असं होतं. आणि एकदाच स्वामी विवेकानंद अमेरिकेला पोहोचले, शिकागोला पोहोचले. पण शिकागो हे शहर खूप खर्चिक, खूप महाग. विवेकानंदांचे जवळचे पैसे तर जवळपास संपून गेलेले होते, थोडके शिल्लक राहिलेले. आणि मग त्यांना सांगितलं कोणीतरी बोस्टनला जा. बोस्टनला गेले. बोस्टनला गेल्यानंतर मग तिथं राहायचं कुठं, तर योगायोगानं त्यांची भेट मिस कॅथरीन यांच्यासोबत झाली. आणि मिस कॅथरीननं त्यांना सोबत घरी घेऊन गेल्या. घरी घेऊन गेल्यानंतर मग त्यांना विचारलं की तुम्ही कशासाठी आलेल्या. आणि विवेकानंदांना सांगितलं की शिकागोला जी महाधर्मसभा होणार आहे तिथं मी बोलण्यासाठी आलेलो. पण काही दिवसानंतर त्यांना कळालं की त्यांना महाधर्मसभेमध्ये प्रवेशच करता येणार नाही, म्हणजे त्यांना अधिकृत वक्ता म्हणून बोलताच येणार नाही. विवेकानंदांना खूप वाईट वाटलं, मिस कॅथरीन यांनाही खूप वाईट वाटलं. मग तिथं त्यांनी एक प्रयत्न केलेला होता. ब्रह्मो समाज अमेरिकेमध्ये थोडाफार तिथं विस्तार व्हायला लागलेला होता. आणि त्यांनी त्यांच्याकडे परवानगी मागितली की मला एक दिवस महाधर्मसभेमध्ये एक दिवस आपल्या वतीनं बोलण्याची संधी द्या. पण त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला की आम्ही तुम्हाला बोलू देऊ शकत नाही. भारतामध्येही एकदा थिओसॉफिकल सोसायटी यांना त्यांनी विनंती केलेली होती की मला अमेरिकेत जायचंय. मग त्यांनी हो म्हटलं होतं, पण त्यांनी एक अट घातलेली होती की तुम्ही काय करायचं, मग आमच्या संघटनेचे सभासद व्हायचे. विवेकानंदांनी नकार दिला होता की मला तुमचे काही तत्व, काही जे मुद्दे आहेत हे पटत नाहीत, म्हणून मी तुमचा होऊ शकत नाही. मग अमेरिकेमध्ये पुढे ज्यावेळेस विवेकानंदांचं खूप नाव झालं त्यावेळेस विरोध करणाऱ्यामध्ये हे काही मोजके मंडळी होते. आणि मग मिस कॅथरीननी विवेकानंदांना एक पत्र दिलं मिस्टर राईट यांच्या नावानं. मिस्टर राईटला अमेरिकेमध्ये शिकागो शहरामध्ये एकदा विवेकानंद जाऊन भेटले. आणि भेटल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्यासोबत चर्चा झाली मिस्टर राईट आणि विवेकानंद यांच्यामध्ये, त्यावेळेस विवेकानंदांचं संस्कृतचा तर अभ्यास होताच, इंग्रजीचा इतका प्रगाढ अभ्यास. आणि मिस्टर राईटला वाईट वाटलं, राग आला की इतका हुशार, इतका ज्ञानी व्यक्ती आणि याला धर्मसभेमध्ये बोलण्याचं साधं परवानगी नाही. आणि मग मिस्टर राईटनी विवेकानंदांना, मग त्यांना आठवलं की प्राध्यापक बरोच जे आधारस्तंभ होते धर्म महासभेचे, आणि मग त्यांच्या नावे पत्र दिलं आणि विवेकानंदांना पाठवलं. विवेकानंदांनी ते पत्र घेतलं आणि ते पत्र घेऊन विवेकानंद शिकागोला निघाले. रेल्वेत बसले, रेल्वेतून शिकागोला उतरले. आणि त्यांचं दुर्दैव की ते पत्र आणि सोबतचे पैसे हे दोन्हीही त्या रेल्वे स्थानकातल्या गर्दीवर लुटून गेले. विवेकानंद परत एकदा कफल्लक झाले, त्यांच्याजवळ काहीच नाही, पत्ताही नाही. ज्यांना भेटायचंय, प्राध्यापक बरोबर ज्यांना भेटायचे, आणि त्यांचं पत्रही नाही, त्यांचा पत्ताही नाही.
मग ते तिथंच रस्त्यावर बसले, विचार करायला लागले आणि गुरुला दुसणं द्यायला लागले की गुरुजी, मला तुम्ही कुठं पाठवलंय? या संपूर्ण विश्वाला तुम्ही ज्ञान द्यायला सांगितलं आणि इथं मीच हरवून बसलो. मला साधा या धर्मसभेत बोलण्याचा अधिकारही नाहीये. आणि असं म्हणून ते तिथं दुसणं देत बसले. पण सुदैवानं, म्हणजे असं म्हणतात ना की एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची आहे तर जगातल्या प्रत्येक क्षण, प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती गोष्ट करण्याला सहाय्य करते. तसंच झालं. म्हणजे भारतातून हजारो मैल दूर गेलेल्या विवेकानंदांना तिथं भेटल्या कोण? त्यांना त्या शहरामध्ये भेटल्या जॉर्ज डब्ल्यू हेल. जॉर्ज डब्ल्यू हेल हे त्यांना तिथं भेटले. दोघंही पती पत्नी. या दोघांनीही विवेकानंदांना खूप मदत केली. म्हणजे जगात कुठेही जा, तुम्हाला जर एखादी गोष्ट तुम्हाला करायची आणि त्याचा हेतू चांगला असेल, म्हणजे वाईट गोष्ट करायची आहे तर तुम्हाला विश्वातल्या सगळ्या गोष्टी मदतीला येणार नाहीत. पण जर चांगली गोष्ट करायची आहे तर नक्कीच तुम्हाला विश्वातली प्रत्येक वस्तू तुम्हाला सहाय्य करते. आणि हे जे पती पत्नी होते, दोघे नवरा बायको, यांनी तिथं परवाना तर मिळवून दिलाच, सोबत धर्म महासभेत प्रवेशाचा, तिथं बोलण्याचा परवाना तर मिळवून दिलाच, त्याच ठिकाणी राहण्याचीही व्यवस्था करून दिली. आणि मग पहिल्या धर्मसभेला विवेकानंद पोहोचले. विवेकानंद पोहोचल्यानंतर विवेकानंदांना बोलण्यासाठी प्राध्यापक भरोच आणि संयोजक मध्ये मध्ये हाताने खुणवायचे की तुम्ही या, भाषण द्या. पण विवेकानंद थोडेसे, त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला. त्यांना असं वाटायचं इतक्या हजारो लोकांसमोर, हजारो लोकांच्या समोर मी बोलू शकेन का? आणि मग दुपारपर्यंत टाळलं. पण शेवटी एकदा संयोजकांनी विवेकानंदांचं नाव घेतलं आणि विवेकानंदांना जावंच लागलं. विवेकानंद समोर गेले, व्यासपीठावर गेले आणि व्यासपीठावर गेल्यानंतर विवेकानंदांना फक्त आणि फक्त 5 शब्द उच्चारले. माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. माझ्या अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो. आणि सभागृहामध्ये अव्याहत टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. अमेरिकेतला शिष्टाचार सोडून 7,000 प्रेक्षक उभा राहिले आणि 5 ते 7 मिनिटं फक्त आणि फक्त टाळ्यांचा कडकडाट होत होता. हे अमेरिकेतल्या लोकांसाठी नवीन संबोधन होतं. अमेरिकेतच नाही तर जगातल्या लोकांसाठी ही नवीन संबोधन होतं की माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. हे संबोधन उच्चारणारे स्वामी विवेकानंद हे जगातील पहिले व्यक्ती होते. आणि मग त्यांचं जे भाषण सुरू झालं, वेद, वेदांत, उपनिषद, हिंदुत्व, हिंदू धर्म, खरा हिंदू धर्म यावर, आणि सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन ते भाषण ऐकत होते. आणि मग दररोज स्वामी विवेकानंदांचं ज्ञान ओतप्रोत ज्ञानाने भरलेले भाषण ज्यावेळेस अमेरिकेमध्ये व्हायचे, सर्व अमेरिकेतली लोक, अमेरिकेतले वर्तमानपत्र हे सर्वच्या सर्वजण स्वामी विवेकानंदांना डोक्यावर घ्यायला लागले. तिथंच उहापोह करताना एकदा विवेकानंदांनी विचारलं की आपल्यापैकी किती जणांनी हिंदू धर्म ग्रंथांचं वाचन केलेलं आहे? फक्त 5 ते 7 जणांनीच हात वर केले. आणि त्यावेळेस मग विवेकानंद ताडकन कडाडले. आणि तरी सुद्धा तुम्ही हिंदू धर्माबद्दल बोलायची हिंमत करता? म्हणजे फक्त 5 ते 7 जणांनी खरा हिंदू धर्म काय माहिती तुम्हाला? आणि मग खरा हिंदू धर्म त्यांच्या वेदांत या जीवनातून, वेदांत या ज्ञानातून त्यांनी अमेरिकेतल्या त्या महाधर्म संमेलनामध्ये सांगायला सुरुवात केली. महाधर्म संमेलनामध्ये प्रत्येक जण माझा धर्म श्रेष्ठ. आणि मग त्यावेळी असं म्हणायचा. आणि मग त्यावेळी विवेकानंदांनी त्यांना एक समुद्रातल्या बेडकाची आणि एक विहिरीतल्या बेडकाची गोष्ट सांगितली. म्हणजे विहिरीतल्या बेडकाला असं वाटतं की हे विहीर हेच जग आहे, आणि समुद्रातल्या बेडकाला असं वाटतं की समुद्र हेच जग आहे. पण जग आणि हे विश्व
या दोन्हींच्याही पलीकडे आहे. आधुनिक विज्ञानानं ह्या गोष्टी सिद्ध केल्या की या दोन्हींच्याही पलीकडे अशा हजारो लाखो आकाशगंगा आहेत. आपली दृष्टी कमी पडेल इतकं आणि आपली मती ज्ञान कमी पडेल इतकी अगाध हे विश्व आहे. आणि मग आपापसातील हे भांडणांची जी बेडूक वृत्ती आहे हेच ह्या धर्माच्या ऱ्हासाचं कारण आहे. मानवी मूल्यांच्या ऱ्हासाचं कारण आहे हे विवेकानंदांनी सांगितलं. आणि मग त्या महाधर्म सभेमध्ये जेव्हा जेव्हा गोंधळ व्हायचा, बाकीचे वक्ते बोलायचे आणि महाधर्म संमेलनामध्ये कुठंतरी अडथळा येत आहे असं वाटायचं, त्यावेळी संयोजक म्हणायचे की आता तुमच्या समोर स्वामीजी त्यांचे विचार मांडणार आहेत. म्हणजे सभेला शांत करण्यासाठी, त्या धर्म संमेलनाचा हेतू साध्य करण्यासाठी मध्ये मध्ये संयोजकाला म्हणावं लागायचं की आता स्वामीजी आपल्या सर्वांना काही शब्द सांगतील, स्वामीजी आपल्या समोर आपले विचार व्यक्त करतील आणि मग ती सभा चुकवायची. संमेलन संपलं आणि त्या अमेरिकेमध्ये सर्वच्या सर्व जे वर्तमानपत्र होते, सर्वच्या सर्व जे जाणकार मंडळी होती, त्या सर्वांनी विवेकानंदांना डोक्यावर घेतलं. अक्षरशः सर्व वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने हिंदू धर्माचं खरं ज्ञान सांगणाऱ्या विवेकानंदांबद्दल प्रशंसा करायला लागली. मग अमेरिकेमध्ये काही काळ राहण्याचं आणि आपलं हे जे हिंदू धर्म, खरा हिंदू धर्म, सत्य सनातन हिंदू धर्म, सत्य सनातन वैदिक धर्म सांगण्याचं काम विवेकानंदांनी सुरू केलं. आणि या सांगताना परंतु काळाच्या ओघामध्ये काही दिवसानंतर डेट्रॉइटला एक विवेकानंदांचं भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये भाषण करता 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 विषयांतर झालं आणि विवेकानंदांनी ख्रिस्त धर्मावर, ख्रिश्चन धर्मातील काही ज्या अनिष्ट चाली रीती वाईट गोष्टी आहेत याच्यावर कोरडे ओढायला सुरुवात केली. अतिशय रोखठोक, कुठलाही आडपडदा न ठेवता. म्हणजे समोर बसलेले सर्व ख्रिश्चन आहेत आणि तरी सुद्धा त्यांच्यावर निर्भीडपणानं त्यांनी रोखठोक पद्धतीनं मत प्रदर्शन सुरुवात केलं आणि इथं थोडीशी गफलत झाली. स्वामी विवेकानंद ज्यावेळेस भाषण संपवून घरी आले त्यावेळेस ते अक्षरशः रडत होते की मला असं कसं झालं, माझ्याकडून असं कसं झालं. पूर्वीही एकदा असंच झालेलं होतं. त्यावेळेस भारतामध्येच त्यावेळेस रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना सांगितलं होतं की नरेंद्रा, तुझ्या सर्व गोष्टी ठीक आहेत, पण तुला तुझ्या जिभेवर, तुझ्या स्पष्ट वक्तेपणावर कुठेतरी थोडासा संयम ठेवायला पाहिजे. पण आज ती चूक झालीच. आणि ही चूक झाल्यानंतर विवेकानंदांना कळालं, पण शब्दबाण मुखातून निघून गेलेला होता आणि एक आयतच ओली तिथं जे चांडाळ चौकडी जे विवेकानंदांच्या विरोधामध्ये तयार होऊन बसलेली होती, ज्यांचं मन कुठंतरी दुखावलं गेलेलं होतं, ते वर त्यांनी डोकं काढलं आणि चौमुखी भडीमार सुरू झाला. पहिला होता ख्रिश्चनी मिशनरी, ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारे जे मिशनरी होते त्यांचं मन दुखावलं गेलेलं होतं आणि मग त्यांनी अमेरिकेत त्याचा वचपा काढायला सुरुवात केली. विवेकानंदांवर नको त्या घाणेरड्या शब्दामध्ये टीका करायला सुरुवात केली. त्याचं कारण होतं की ख्रिश्चन धर्माला जो मदतीचा ओघ, जी देणगी मिळत होती ती कमी झालेली होती आणि त्यांनी वचपा काढायला सुरुवात केली. दुसरे होते ब्रह्मो समाज. म्हणजे आपला जो भारताला एक जुना खूप घाणेरडा असा इतिहास आहे की आपल्याच बांधवांचे पाय धरून खेचून ओढायचं. आणि हा ब्रह्म समाजाचा तिथं एक प्रवक्ता असलेला त्यांनी विवेकानंदांवर गरळ ओकायला सुरुवात केली, घाणेरड्या शब्दात त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. तिसरा थिओसॉफिकल सोसायटी यांनी सुद्धा विवेकानंद संन्यासीच नाही, विवेकानंद संन्यासी नाही, इथे येऊन त्यांनी भगवी वस्त्र धारण केली अमेरिकेमध्ये येऊन. आणि भारतामध्ये ते कुठल्याही धर्माचे प्रतिनिधी नाहीत, काहीच नाही. त्यांना कोणीही अधिकृत हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून पाठवलं नाही असं म्हणून प्रचार सुरू केला. आणि आणखी एक होतं रमाबाई सर्कल, पंडिता रमाबाई सर्कल. आता प्रत्येकांचे हेतू हे वेगवेगळे होते, प्रत्येकाचे विरोध करण्याचे हेतू हे वेगवेगळे होते, पण
स्वामी विवेकानंद माते समान हृदय असलेले, अतिशय कोमल हृदयाचे, यांच्या मनावर कुठंतरी खोलवर घाव घातले गेले आणि विवेकानंद हे घाबरले आणि त्यांनी पत्र लिहिलं. त्यांना दुःख झालं आणि यांनी पत्र लिहिलं भारतामध्ये की मला पाठवा, कोणीतरी मला पत्र पाठवा की मी हिंदू धर्माचाच प्रवक्ता आहे. आणि पण ते पत्र आलं, 3 महिन्यानंतर पत्र आलं. तोपर्यंत विवेकानंदांनी हे सर्व सहन केलं. पण विवेकानंद परत निखाऱ्यावरचा फक्त पापुद्रा तेवढा झाकोळला गेलेला होता, विस्तवावरचा, त्याला फुंकर मारली आणि सूर्या समान परत विवेकानंद तेजाळून उठले. त्यांनी अमेरिकेमध्ये कर्मयोग, राजयोग, भक्तियोग आणि वेदांत यावर ज्ञान सुरू केलं. परत प्रत्येक ठिकाणी परत विवेकानंदांची स्तुती व्हायला लागली. ते अमेरिकेहून इंग्लंडला गेले. इंग्लंडला एका ठिकाणी त्यांचं खाजगीतलं व्याख्यान होतं आणि याच ठिकाणी विवेकानंदांचा उत्तराधिकारी, विवेकानंदांना जो वारसा होता तो पुढे चालवायचा होता, त्यासाठी त्यांना मिळाल्या मार्गारेट नोबेल, ज्यांना आपण सर्वजण भगिनी निवेदिता म्हणून ओळखतो. मार्गारेट नोबेल ज्या स्कॉटलंडच्या होत्या, आयरिश होत्या, पण त्यांचा विवेकानंदांचा फक्त आणि फक्त एका भाषणाने विवेकानंदांचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि ते सतत 1 महिना ते पूर्ण भाषण ऐकत राहिल्या. आणि मग त्यांनी विवेकानंदांचं शिष्यत्व पत्करलं, ज्या भारतामध्ये येऊन त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य भारतीय जनतेला विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचं संपूर्ण जगामध्ये प्रसार करण्यासाठी आयुष्य वाहून घेतलं. विवेकानंद परत अमेरिकेला आले आणि अमेरिकेमध्ये त्यांचं कार्य अव्याहत चालूच होतं. पण तिथं एक त्यांचे आणि सुदैव असं की विवेकानंदांना त्या ठिकाणी गुडविन नावाचे एक शिष्य मिळाले, ज्या गुडविननी विवेकानंदांचे जे भाषण आहेत, विवेकानंदांचे जे विचार आहेत, ते सर्वच्या सर्व शब्द ना शब्द लिहून ठेवला. म्हणून आपल्या सर्वांना हे कार्य समजू शकलं. तिथले अमेरिकेतले एक शिष्य विवेकानंदांबद्दल म्हणतात की लवकरात लवकर भारतीय लोकांनी जर विवेकानंदांना ते भारतीय आहेत हे जर सिद्ध केलं नाही तर ह्या इथले जे इनसायक्लोपीडियाचे जे लेखक आहेत, हे स्वामी विवेकानंद हे अमेरिकन नागरिक आहेत हे सिद्ध करण्याच्या तयारीला लागलेले होते. म्हणजे इतकं महान कार्य विवेकानंदांनी केलं. आणि हे सर्व कार्य केल्यानंतर जुलै 1893 ते सप्टेंबर 1896, 3.5 डिसेंबर 1896, जवळपास 3.5 वर्ष विवेकानंद अमेरिका आणि इंग्लंड, जर्मनी म्हणजे युरोपीय खंडामधल्या देशामध्ये, फ्रान्स या सर्व देशामध्ये फिरून त्यांनी सत्य सनातन हिंदू धर्म, वैदिक हिंदू धर्म याची माहिती सांगितली. पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी वाटत होतं की जनसेवा हीच ईश्वर सेवा. त्यांना त्यांची भारतभूमी साथ घालत होती आणि ते कार्य करून विवेकानंद शेवटी एकदाचे भारताकडे निघाले. भारतात आल्यानंतर त्यांनी जे कार्य केलं ते आपण पाहणार आहोत. आज या भागामध्ये इथं थांबूया. आपण सर्वांनी हा भाग ऐकला. हे सर्व ऐकता आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा. आपल्या सर्वांना हे चॅनल आवडत असेल तर आपण सर्वांनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि योद्धा संन्यासी हे पुस्तक नक्कीच विकत घ्या आणि वाचा. ह्यामध्ये विवेकानंदांच्या सर्वच्या सर्व पैलूंवर अतिशय सुंदर अशा भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे. आपण हे पुस्तक घ्यावं, वाचावं, संग्रही ठेवावं. आपण परत पुन्हा भेटू नवीन भागामध्ये. जय हिंद.